नमस्कार, मी विनोद तळेकर। या साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। 2 मे हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातला नव्हे तर देशाच्या राजकारणातला एक महत्त्वाचा दिवस मानला जाईल, कारण याच दिवशी म्हणजे काल शरद पवारांनी आपल्या सक्रिय राजकारणातल्या निवृत्तीची घोषणा केली। गेली 6 दशकं किंवा त्यापेक्षा अधिक काळ शरद पवार हे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाच्या अगदी केंद्रस्थानी राहिले आहेत। अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवलेली आहेत। एक मोठा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणाचा या अध्यायाला साक्षीदार शरद पवार आहेत। अशा या शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या निवृत्तीची घोषणा केली आणि त्यांनी आपल्या आत्मचरित्राच्या या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आणि त्यानंतर राष्ट्रवादीत एकच भावनांचा कल्लोळ आपण त्या सभागृहात पाहिला। काल दिवसभर त्यावर प्रतिक्रिया उमटत राहिल्या। शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे अशा प्रकारची चर्चा राज्यभरात रंगलेली आहे। देशभरातल्या महत्त्वाच्या नेत्यांचं, राजकारणात रस असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं, लोकांचं या सगळ्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे की आता पुढे काय। आणि याच प्रश्नासाठी साम टीव्ही आणि सकाळ वृत्त समूहाने एक विस्तृत सर्वे पूर्ण राज्यभरात केला। या सर्वे दरम्यान महत्त्वाचे राजकीय पक्ष आहेत, त्यांचे समर्थक आहेत, त्यांना त्यांची विचारधारा मानणारे जे लोक आहेत यांच्याकडून त्यांची मतं मागवून घेतली आहेत। शरद पवारांच्या निवृत्तीकडे ते कसं बघतात, या निर्णयाकडे ते कसं बघतात, राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण असावा अशी त्यांची इच्छा आहे। त्याचबरोबर या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने किंवा या सगळ्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने इतरही महत्त्वाचे प्रश्न आहेत। ते प्रश्न असे 8 प्रश्न या सर्वे दरम्यान आम्ही विचारले आणि या सर्वे दरम्यान जी उत्तरं आलेली आहेत त्यावरच हा कार्यक्रम आहे। आणि या सर्वे दरम्यान जी उत्तरं आलेली आहेत त्या उत्तरावर बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, प्रवक्ते आपल्या सोबत आहेत, नेते आपल्या सोबत आहेत। आणि विशेष म्हणजे सर्वात प्रथम हा सर्वे नेमका कसा झाला हे पाहणं महत्त्वाचं असेल। सर्वेमध्ये आम्ही नेमक्या काय काय मुद्द्यांवर भर दिला त्यावर एक नजर टाकूयात। हा सर्वे पहा। शरद पवारांच्या घोषणेनंतर सर्वपक्षीय समर्थकांचा कल आम्ही जाणून घेतलेला आहे। यात फक्त राष्ट्रवादी नव्हे तर इतर पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा आहेत, समर्थक सुद्धा आहेत। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या प्रमुख शहरांमध्ये हा सर्वे केला गेला आहे। सर्वेत महिला आणि पुरुषांचा समावेश आहे, तर सर्व गटातल्या समर्थकांचा यात समावेश आहे। यात कोणताही वयोमर्यादा ठेवलेली नाही आहे, त्यामुळे हा सर्वे सर्वंकष कसा होईल याकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे। या सर्वेतले जे काही फाइंडिंग्स आहेत, जे काही निष्कर्ष आहेत त्यावर नेमकं या सगळ्या पुढच्या 1 तासाभरात आपण विस्तृत त्याचा उहापोह करणार आहोत। शरद पवारांच्या या घोषणेनंतर नेमकं कशा पद्धतीने हे राजकारण पुढे जाणार आहे आणि या घोषणेचा कसा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो, राष्ट्रवादीच्या राजकारणावर होऊ शकतो, या सगळ्यावर आपल्याला विस्तृत चर्चा करायची आहे। मी सुरुवातीलाच या सर्वेच्या पहिल्या प्रश्नाकडे येतो। हा प्रश्न महत्त्वाचा अशासाठी आहे कारण निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याकडे संपूर्ण राज्य असेल किंवा इतर पक्षाचे समर्थक असतील, सर्वपक्षीय समर्थक असतील, ते कसं बघतात यासाठी पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे की शरद पवारांच्या या घोषणेशी थेट संबंधित हा प्रश्न आहे। प्रश्न असा आहे की शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? थेट प्रश्न होता। यात उत्तर पहा कशी आली आहेत। योग्य केलं, नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे असं 48% लोकांना वाटतंय। सर्वेमध्ये ज्या लोकांची आम्ही मतं घेतली यात सर्वपक्षीय समर्थकांची मतं आहेत, फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची मतं नाही आहेत, तर इतरही पक्षांचे समर्थक असतील, सर्वसामान्य नागरिक असतील त्यांचीही मतं आहेत। अध्यक्षपद सोडू नये असं 46% लोकांना वाटतंय, तर सांगता येत नाही असं 6% लोक म्हणतायत। हा ओव्हरऑल सर्वे झालेला आहे। मात्र या पक्षाचा अजून एक कंगोरा असा आहे की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांच्या या निर्णयाकडे कसं बघतात त्याचेही फाइंडिंग्स आपण त्याचेही निष्कर्ष पाहूयात। शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, याबद्दल आपल्याला काय वाटतं हे राष्ट्रवादी समर्थकांना आम्ही जेव्हा विचारलं त्यात योग्य केलं असं 25% राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना वाटतंय। लक्षात घ्या, फक्त राष्ट्रवादीत या निर्णयाचे काय पडसाद उमटलेले आहेत किंवा या निर्णयाबद्दल राष्ट्रवादीत काय वाटतंय हा मुद्दा यात अधेरूत करण्यात आलेला आहे। अध्यक्षपद सोडू नये असं 73% म्हणजे सर्वाधिक लोकांना असं वाटतं की शरद पवारांनी अजूनही या पक्षाचं नेतृत्व करावं। जवळपास 73% लोकांना तसं वाटतंय आणि सांगता येत नाही असं 2% कार्यकर्त्यांचं मत आहे। अजूनही त्यांना समजत नाही आहे की शरद पवारांनीच नेतृत्व करावं की नवीन नेतृत्वाला संधी द्यावी, हा एक मुद्दा होता। आणि तिसरा कंगोरा सुद्धा या प्रश्नाला आहे, तो म्हणजे इतर पक्षाचे समर्थक आहेत त्यांना या निर्णयाबद्दल काय वाटतं। राष्ट्रवादी वगळता इतर पक्षाचे समर्थक आहेत त्यांना असं वाटतं की 56% लोक म्हणतायत की योग्य केलंय, तर अध्यक्षपद सोडू नये असं 36% लोकांना वाटतंय, कारण ही संख्या पण मोठी आहे। इतर पक्षात सुद्धा शरद पवारांच्या नेतृत्वाबद्दल
एक चांगली भावना असलेले जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अध्यक्षपद सोडू नये, अजूनही या पक्षाला शरद पवारांची गरज आहे. 36% लोक असं म्हणत आहेत, तर सांगता येत नाही असं 8% लोक म्हणत आहेत. हा पहिला प्रश्न होता आणि हा पहिला प्रश्न ज्या वेळेला आम्ही लोकांना विचारला त्यावरची ही उत्तरं आपण पाहिली. राष्ट्रवादीत अशी भावना आहे की शरद पवारांनी या पक्षाचं नेतृत्व अजूनही करावं. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक आहेत, त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे मान्यवर आहेत, राजकीय पक्षाचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत आत्ता या चर्चेत सहभागी झालेले आहेत. हा सर्वे ज्यांनी पूर्ण कंडक्ट केलेला आहे त्या शीतल पवार कार्यकारी संपादक आहेत सकाळ समूहाच्या, त्याचबरोबर श्रीराम पवार संचालक संपादक आहेत संपूर्ण सकाळ समूहाचे, त्यांची सुद्धा आपण यावर मतं घेणार आहोत. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, कारण 2 दिवस जितेंद्र आव्हाड हे सतत आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत, त्यांनी या निर्णयाकडे कसं पाहिलं हे आपण काल दिवसभरात पाहिलं. आज सुद्धा त्यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला आहे. मी चर्चेला सुरुवात करतोय. सुरुवातीला मी श्रीराम पवार सरांकडे जातो. पवार सर, आपण बघितलं की हा सर्वे केल्यानंतर आपल्याला एक प्रामुख्यानं गोष्ट लक्षात येते की फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्येच नाही तर ॲट पार म्हणता येईल किंवा इतरही पक्षांच्या समर्थकांमध्ये अशी भावना आहे की शरद पवारांनी या पक्षाचं अजूनही नेतृत्व करावं, पवारांची या पक्षाला अजूनही गरज आहे. या सगळ्या उत्तराकडे तुम्ही कसं पाहता? शरद पवारांचा राजीनामा हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्का नाही आहे, तो सगळ्याच पक्षांसाठी आणि एकूणच सामान्य माणसासाठी सुद्धा धक्का आहे. आणि त्या धक्क्याचं प्रतिबिंब आपण कालपासून ज्या काही प्रतिक्रिया उमटत आहेत त्याच्यामध्ये पाहतो आहोत. आणि शरद पवारांसारखं नेतृत्व जेव्हा अचानक मी आता पद सोडतो असं सांगतात, तेव्हा स्वाभाविकपणे भावनिक प्रतिक्रिया पहिल्यांदा येते. कारण पवारांनी जे कुणी त्या सभागृहात उपस्थित होते त्यातल्या बहुतेकांना हाताचं बोट धरून राजकारणात मोठं केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांना असं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. आपल्या सर्वेमध्ये आपण असा प्रयत्न करत होतो की जे प्रामुख्यानं राजकारणाशी जोडलेले आहेत अशा वेगवेगळ्या पक्षाच्या समर्थकांना, म्हणजे राजकारणात ज्यांना रस आहे अशा मंडळींना यामध्ये काय वाटतं ते कसं बघतात. म्हणजे पवारांचा निर्णय योग्य की अयोग्य एवढा मुद्दा नाही आहे, ती याच्याकडे बघतायत कसं हा प्रामुख्यानं आपल्याला समजून घेण्याचा मुद्दा होता. आणि त्यामध्ये साधारणतः अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य समर्थकांना शरद पवारांनी हे पद सोडू नये असं वाटतं आणि ते मला वाटतं की नैसर्गिक अशी प्रतिक्रिया आहे. पण त्याचबरोबर सर्वसाधारण आपण सगळ्या राजकारणाशी जोडलेल्या मंडळींचा कल पाहिला तर काही प्रमाणात हा निर्णय लोकांनी स्वीकारला आहे. आणि वय कदाचित आणि दुसरा एक भाग असू शकतो की असे जेव्हा सर्वेक्षण होतात तेव्हा त्या काळामध्ये राजकारणात काय घडत असतं याचा स्वाभाविक परिणाम लोकांच्या मतांवर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कालपासून आपण असं बघतोय की पवार काही आपला निर्णय मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. लोक वेगवेगळ्या प्रकारे त्यांना विनंती करतायत, आजव करतायत, आवाहन करतायत, पण त्यांनी असा कुठलाही कल दाखवलेला नाही की हा निर्णय आपण मागे घेतो आहोत. उलट अजितदादा असं म्हणाले की तुम्ही हट्टी तर मी डबल हट्टी असं पवारांनी सांगितलं आहे. या सगळ्याचा कळत न कळत परिणाम, कारण महाराष्ट्रामध्ये एक मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग असा आहे की जो कायमच असं मानतो की पवार साहेब जे ठरवतात ते योग्य आहे आणि ते जे म्हणतात तेच त्याचं आपण समर्थन केलं पाहिजे. तर स्वाभाविकपणे कालपासून ज्या बातम्यांमध्ये दिसतंय त्यामध्ये पवार काही मागे याची शक्यता नाही असं दिसतंय. त्याचा स्वाभाविकपणे परिणाम या सर्वेवर काही प्रमाणात ते पडला असेल असं मला वाटतंय. त्यामुळे पवारांनी घेतला निर्णय ते स्वीकारू असा एक भाग या जो सेक्शन म्हणतो की हे योग्य आहे त्यांचं मत त्या प्रकारचं आहे असं वाटतंय. त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाच्या उत्तराकडे बघायला पाहिजे. अगदी. शीतल आपल्यासोबत आहेत. शीतल, तुम्ही हा सर्वे सगळा कंडक्ट केला. या सर्वेतनं एक प्रमुख मुद्दा हा आहे की फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मतं नाही आहेत किंवा राष्ट्रवादींना मानणाऱ्या समर्थकांची मतं नाही आहेत, तर इतर पक्षीय समर्थकांची सुद्धा यात मतं घेतलेली आहेत. हा सर्वे जेव्हा त्यांना आपण ही प्रश्नावली ज्या वेळेला दिली त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय होती? कारण अशा प्रकारच्या सर्वेमध्ये साधारणपणे इतर पक्षीय समर्थक असतील किंवा इतर पक्षीय विचारधारा मानणारे असतील ते साधारणपणे अशा पद्धतीच्या सर्वेमध्ये उत्तरं देण्यास इच्छुक नसतात. काय नेमका अनुभव होता? अनुभवाच्या बाबतीत म्हटलं तर आपण राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यातनं समर्थक, वेगवेगळ्या पक्षांचे समर्थक निवडलेले आहेत. त्यांच्या या प्रत्येकाच्यावर असं नाही जाणवलं कुठेही की लोक उत्तर द्यायला उत्सुक नाही आहेत. मला वाटतं की त्याचं प्रमुख कारण
हे शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर जे काही आपण कालपासून नरेटिव्ह सेट होऊ बघतोय आणि ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यक्रमात दिल्या किंवा त्यानंतरही आतापर्यंत ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येतात त्याचा परिणाम म्हणून मला असं वाटतं की लोकांनी खूप उत्स्फूर्तपणे याच्यात सहभाग नोंदवला. जे कल आपल्याकडे आलेले त्याच्यामध्ये दोन गोष्टी अत्यंत स्पष्ट आणि ठळक आहेत. एक म्हणजे राष्ट्रवादीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना असं वाटतंय की हा बदल व्हायला नको, त्यांचा ही राजीनामा देण्याची त्यांची वेळ नाहीये. कारण फक्त राष्ट्रवादीचा आकडा बघितला तर 70%हून अधिक लोकांना असं वाटतं की हा निर्णय योग्य नाहीये. वेअरॅज 56% इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना समर्थकांना असं वाटतंय की जे होतंय ते चांगलं आहे आणि आता नवीन नेत्यांना संधी मिळाली पाहिजे. मला वाटतं की खूप बोलकी प्रतिक्रिया आहे ही. आणि शरद पवारांनी काल ज्या पद्धतीने ती मांडणी झाली किंवा त्याआधी ज्या पद्धतीची वातावरण निर्मिती त्यांच्याकडनं किंवा पक्षाकडनं केली जात होती हे बघतात त्यांनीही कुठेतरी या सगळ्याचा अंदाज घेतलेला होता का, असं आता ही सगळी जी आकडेवारी आपल्या समोर आलेली किंवा जे कल आपल्या समोर आलेले त्याच्यातनं असं वाटतं की त्यांनाही कुठेतरी याची जाणीव होते की हा पक्ष येत्या काळामध्ये पार्टी ग्रो करायची असेल, पार्टी सस्टेन करायची असेल, आघाड्या आणि युत्यांची गणितं, स्वबळावर सत्ता मिळवणं, असं खूप काही आपण गेले काही दिवस ऐकतो. तर ह्या सर्व याला उत्तर देताना पक्ष स्ट्रेंथन करण्यासाठी मला वाटतं की हे ट्रान्झिशन महत्वाचं आहे याची त्यांनाही जाणीव आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेला त्यांनी आता त्यांच्याच उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली एक प्रकारे त्यांच्या लिडरशिपमध्येच हे सगळे बदल होतील तर त्यामध्ये ही सुरुवात केलेली दिसते असं वाटतं. नक्कीच लोकांनी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. कुठेही आपल्याला कुठल्याही प्रकारची नकारात्मकता किंवा आम्हाला यामध्ये सहभागी व्हायचं नाही असं वाटलं नाही. मला वाटतं शरद पवार हा त्याच्यातला महत्त्वाचा फॅक्टर होता. अगदी शरद पवार असल्यामुळे कोणालाही असं वाटलं नाही की यावर आपल्याला मत द्यायचं नाही. आणि हाच मुद्दा घेऊन मी पुढे जातोय. जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. आव्हाडजी, तुमच्या काल भावना आम्ही जाणून घेतल्या होत्या. तुमच्या भावना स्क्रीनवर अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. मात्र आता शीतल यांनी जो मुद्दा उपस्थित केला किंवा जो मुद्दा यात अधोरेखित केला तो म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की आता पुढच्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे. शरद पवारांचं वय पाहता, त्यांचा अनुभव पाहता त्याचा आपल्याला फायदा होईलच पक्षाला. मात्र त्या व्यतिरिक्त सुद्धा पुढच्या नेत्यांना, पुढच्या फळीतल्या नेत्यांना संधी देण्यासाठी आता हे शरद पवारांचं पाऊल योग्य आहे. तुम्हाला असं वाटत नाही? असं आहे की पहिली गोष्ट, तुम्ही शरद पवारांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित धरू नका. राष्ट्रीय पातळीवरती जी जुळवाजुळव झाली आहे मागच्या 6 महिन्यात त्याच्या मागे कोण आहे तर त्याच्या मागे शरद पवार साहेब आहेत. त्यामुळे ती जी लढाई आहे किंवा ती जी त्या ज्या आघाड्यांवरती सगळे लढतायत ते पोरके होणार आहेत. ते नेतृत्व हा एकच माणूस आहे जो नितीश कुमारशीही बोलू शकतो. हा एकच माणूस आहे जो लालू प्रसाद यादवशी पण बोलू शकतात. हा एकच माणूस आहे जो ममता दीदीशी बोलू शकतो, जो तेजस्वी यादवशी बोलू शकतो, जो उत्तर प्रदेशमध्ये जे यादव आहेत त्यांच्याशी बोलू शकतात. खाली गेलात तर ते स्टॅलिनशी बोलू शकतात. हे एकच आहेत जे डी राजा आणि सीताराम येचुरीशी बोलू शकतात. काँग्रेसमधल्या नेत्यांशी बोलू शकतात. म्हणजे त्यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांचे जे गेल्या 50-60 वर्षात निर्माण झालेले संबंध आहेत त्या संबंधांमुळे हा एक वजनदार नेता आहे. महाराष्ट्रात म्हणायचं झालं तर महाराष्ट्रात एवढं पुरोगमित्व समजणारा दुसरा नेताच नाही, दुसऱ्या नाही, तिसऱ्या नाही, चौथ्या नाही, 5व्या फळीत पण नेता नाही. त्याच्यामुळे वय हा कधीही राजकारणात फॅक्टर नसतो. वयाचा काय संबंध राजकारणाशी? तुम्ही ज्या वयाबद्दल बोलता आणि ज्यांच्याबद्दल बोलतात तुम्हाला आठवत पण नसेल तेव्हा कदाचित तुम्ही पत्रकार पण नसाल की 2004मध्ये त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं तेव्हा त्यांचा हा डावीकडचा गाल हा पूर्ण इतका कापला गेला होता, इथलं सगळं मांस आणि दात बाहेर काढलेले होते, रक्त लाळ अशी टपकत होती आणि त्याच्यातही ते उन्हामध्ये 46 डिग्री उन्हामध्ये प्रचार करत फिरत होते. 19च्या इलेक्शनमध्ये त्यांच्या जिभेच्या कॅन्सरची हे झाली म्हणजे टेस्ट झाली तेव्हा ते सांगलीत जायला निघाले होते. मी त्यांच्याबरोबर होतो. गप्पा मारताना माझ्या लक्षात आलं की ते थोडं अडखळत बोलत आहेत. मी त्यांना सहज विचारलं की साहेब काय झालं, तुम्ही अडखळत का बोलतात? तर म्हणाले अरे जितेंद्र मला काल थोडीशी जीभ कापली आहे माझी आणि ती टेस्टिंगला पाठवली आहे. म्हणजे ह्या माणसाचं मानसिक धैर्य म्हणजे ज्याला आपण विल पॉवर म्हणतो
ती विल पॉवर इतकी जबरदस्त आहे की त्याला एज इज जस्ट अ नंबर फॉर हिम. आवाडजी, तुम्ही म्हणताय ती गोष्ट तुम्ही म्हणताय ती गोष्ट राष्ट्रवादीसाठी योग्य जरी असली तरी शेवटी वयाची एक मर्यादा असते. कधी ना कधीतरी हा निर्णय घ्यावा लागणार आहे. काल अजित पवारांनी पण हाच मुद्दा मांडला की हा निर्णय आपल्याला कधी ना कधी घ्यावा लागणारच आहे, मग आत्ता का नको. असं आहे की काळ आणि वेळ खूप महत्वाची आहे. निर्णय घ्यावाच लागणार आहे. असं काय नाही आहे की मी असं म्हणतोय की यावश्चंद्र दिवाकरो शरद पवार साहेबच अध्यक्ष राहिले पाहिजे. नाही, वेळ. काल परवा वज्रमूठ सभा झाली. वज्रमूठ सभेमध्ये जो लोकांनी उत्साह दाखवला त्याच्यातनं एक क्लिअर कट मेसेज गेला आहे की लोकांना हे तिघही पक्ष एकत्र हवेत आणि एकत्र राहिले तर विरोधकांची धुळधाण उडणार आहे. त्याच्यामुळे वेळ, टायमिंग महत्वाचं आहे ना, की आपण ज्या शक्तींशी लढतो आहोत, जे महाराष्ट्राच्या संस्काराची, राजकीय संस्काराची एकीकडे धुळधाण झालेली आहे, आणि जो माणूस सर्वांना एकत्र बांधून ठेवू शकतो, जो सगळ्यांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करू शकतो, असा एक माणूस दाखवा मला महाराष्ट्रात, असा एक माणूस. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. मी या मुद्द्यावर माणसाला पर्याय नाही हे मान्य करा ना. अगदी हा तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. याच मुद्द्यावर आपल्यासोबत आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रमुख प्रवक्ते आहेत, ते सुद्धा जोडले गेलेले आहेत, आणि भाई जगताप काँग्रेसचे नेते हे सुद्धा जोडले गेले आहेत. केशव उपाध्येजी, या चर्चेत तुम्हाला सहभागी होण्यापूर्वी एक पहिला प्रश्न या सर्व्हेमधला आपण घेतला होता, तो म्हणजे शरद पवारांचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो की नाही वाटतो, अशा पद्धतीने जो प्रश्न विचारला होता. आणि त्यात जे फाइंडिंग झालेले आहेत, जे निष्कर्ष आलेले आहेत, त्या निष्कर्षाचा एक थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आणि त्यानंतर तुमच्याकडे प्रश्नाकडे येतो. 73% राष्ट्रवादीच्या लोकांना असं वाटतं की शरद पवारांनी हा निर्णय बदलला पाहिजे, त्यांनी अजूनही अध्यक्षपद भूषवलं पाहिजे. तर इतर जे सर्वसामान्य इतरही पक्षांचे जे समर्थक आहेत त्यांच्यापैकी 48% लोकांना असं वाटतं की त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. शरद पवारांचं एकूणच सगळं राजकीय अस्तित्व गेल्या 6-6.5 दशकांचा त्यांचा राजकीय प्रवास पाहता शरद पवारांच्या निवृत्तीचा फक्त राष्ट्रवादीवर परिणाम होणार नाहीये, तर महाविकास आघाडी असेल किंवा विरोधकांसारखे, म्हणजे तुम्ही आता भाजप पवारांचा हा अगदी सुरुवातीपासूनचा विरोधक पक्ष आहे, तर तुम्हीही या सगळ्या निर्णयाकडे कसं बघताय? निवृत्तीची घोषणा जी झालेली आहे, शरद पवारांच्या निवृत्त होण्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर काय पडसाद उमटतील असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट मला स्पष्ट या ठिकाणी केली पाहिजे, जी भूमिका सातत्याने कालपासून भारतीय जनता पार्टीचे नेते मांडतायत, आणि ती भूमिका पुन्हा मी या ठिकाणी ती मांडायला इथं आहे की शरद पवार यांचा राजीनामा त्यांनी दिला आहे, तो स्वीकारलाय की नाही, किंवा कालपासून जे सगळ्या गोष्टी घडामोडी घडतायत, जे आपण सगळे टीव्हीवर पाहतो आहोत, हा सर्वस्वी राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्या विषयावरती काही वेगळ्या भूमिका मांडावी, त्यांच्या राजीनाम्याबद्दल काही बोलावं, अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही. हा तुला सगळ्यात पहिला मुद्दा मांडला पाहिजे. त्यामुळे तो राष्ट्रवादीने सोडवावा, तो स्वीकारावा, न स्वीकारावा, नवीन कार्याध्यक्ष आणायला काय काय दिवस बातम्या येतात, काय काय सगळं, तो जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा पक्ष हे ते सोडवतील. त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, त्याबद्दल काही जायचं नाही. आता स्वाभाविक आहे, एक 21 वर्ष राजकारणात आल्यानंतर एक राजकारणातलं एक महत्वाचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं राहिलं. मुख्यमंत्री तर राहिले, विविध पदं त्यांनी भूषवली आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर एक प्रकारचा लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये, विशेषतः कार्यकर्त्यांमध्ये ती प्रतिक्रिया येणार, ती येताना दिसतीये की अशा पद्धतीने पवार साहेबांनी निर्णय घेऊ नये. हे असलं तरी सुद्धा मला वाटतं पवार साहेबांनी जी भूमिका मांडतायत, आणि ते त्यांनी 15 त्यांनीच भाष्य केलं होतं की भाकरी फिरवली पाहिजे या सगळ्या पद्धतीची. शेवटी असे राजकीय पक्ष म्हणून, संघटना म्हणून जर ती प्रवाही ठेवली तर ती एक प्रकारे संघटना योग्य पद्धतीने पुढे योग्य वेळी भाकरी फिरवली आहे पवारांनी, असं तुमचं मत आहे. भाई जगताप, या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या एकूणच राजकारणावर सुद्धा त्याचा परिणाम होईल अशी एक चर्चा कालपासून सुरू झालेली आहे. महाविकास आघाडीचे नेते सुद्धा आता कुठेतरी बॅकफूटवर गेल्यासारखे वाटत आहेत. महाविकास आघाडीतल्या महत्वाच्या पक्षाचे नेते म्हणून तुमचं या निवृत्तीकडे तुम्ही कसं बघताय? भाई, तुम्हाला माझा आवाज येतोय? हा, बर. असं आहे की सर्वात प्रथम आपण जी काय आकडेवारी सांगितलीत किंवा जी काय आकडेवारी समोर येते आहे, इतर
सगळ्या पक्षांची. मला आता हे माहित नाही की कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या कार्यकर्त्यांकडे आपले जे कोण हे सगळी माहिती घेत होते ते कोणाकडे बोललेत मला माहित नाही. मी फक्त मुंबईमधली माझ्या पक्षाची माहिती घेतली. 6 जिल्हे मुंबईमध्ये आहेत. आमच्या मुंबईच्या कुठल्या कार्यकर्त्यांकडे तुमच्या लोकांनी कोणी काही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे हा जो 48% जो काही तुमचा आकडा आहे हा, आता तुम्ही जर केशव उपाध्यायांजवळ बोलाल किंवा तुम्ही जर आणखीन त्यांच्या कार्यकर्त्यांकडे बोलाल तर ते त्यांची ही भावना असूच शकते. त्याचं कारण असं आहे पॉलिटिकल. मी म्हणतोय हा वैयक्तिक नाही. केशव उपाध्ये हे वैयक्तिक माझे मित्र आहेत. ते असं आहे की आताच्या राजकीय परिप्रेक्ष्यमधून हे सगळं बघायला पाहिजे. सर्वात प्रथम पवार साहेबांबद्दल प्रचंड आदर, प्रचंड त्यांच्याबद्दल आमच्या भावना आहेत. मी काँग्रेसचा असलो तरी. आणि ही गोष्ट जितेंद्र आव्हाडांच्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे. आजच्या घडीला ह्या देशामध्ये ज्यांनी 60-65 वर्ष आपलं आयुष्य त्यांनी ह्या देशाचे सगळे चढउतार त्यांनी पाहिलेले आहे. सगळं राजकारण त्यांनी पाहिलंय. या घडीला जी देशाच्या राजकीय जी परिस्थिती आहे आणि त्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्व एकत्र येऊन लढण्याची जी भूमिका घ्यावी लागलेली आहे सर्व पक्षांना. कारण जी काही परिस्थिती आज आहे आपल्या समोर, ज्या पद्धतीने ह्या देशाचं संविधान तोडवलं जाते, ज्या पद्धतीने हुकुमशाही, एकूणच आताची राजकीय परिस्थिती पाहता तुम्हाला महाविकास आघाडीच्या दृष्टीनं शरद पवारांचं अध्यक्षपदी असणं हे महत्वाचं वाटतंय. भाई, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. वेळेची मर्यादा आहे. शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा आणि आता पुढे काय या प्रश्नावर आपण सर्वे घेतला होता. सकाळ आणि साम माध्यम समूहानं हा सर्वे घेतला आणि या सर्वेमधले जे निष्कर्ष आहेत त्यावर आपण चर्चा करतोय. या सर्वेमध्ये दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आम्ही विचारला होता, तो म्हणजे शरद पवार यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होईल असं वाटतंय का? या प्रश्नावर काय उत्तर आलीत पहा. नक्कीच होईल असं 61% लोकांना वाटतंय, तर होणार नाही असं 28% लोकांना वाटतंय आणि सांगता येत नाही असं 11% लोकांना वाटतंय. 11% सर्वपक्षीय समर्थकांना वाटतंय महाविकास आघाडीच्या या शरद पवारांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होईल असं 61% लोक मानतात. दुसरा एक प्रश्न आम्ही विचारला होता, तो म्हणजे अजित पवार भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे असं वाटतंय का? हा जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारण्यामागे भूमिका ही आहे की अजित पवार यांच्या कथित बंडाची चर्चा गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरू आहे. त्या चर्चेच्या अनुषंगानं नेमकं काय जनमानसाचा कानोसा घेतला तर त्याच्याकडे काय नेमकी त्यांचा अंदाज आहे किंवा त्यांचं म्हणणं काय हे जाणून घेण्याच्या दृष्टीने हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अजित पवारांच्या कथित बंडाच्या या चर्चा राजकारणात आत्ता ज्या सुरू आहेत त्या अनुषंगानं हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अजित पवार भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांनी हा निर्णय घेतला असं वाटतंय का? त्याला 37% लोक हो म्हणतायत, तर नाही म्हणतायत 41% लोक. त्यांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय शरद पवारांनी त्यामुळे घेतलेला नाही आहे, नवीन नेतृत्व ही काळाची गरज आहे म्हणून घेतलं आहे असं कदाचित त्यांना वाटतंय. सांगता येत नाही असं 22% लोक म्हणतायत. त्याचबरोबर मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार महाविकास आघाडीमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करतील का असं वाटतं का? हा सुद्धा आम्ही प्रश्न विचारला होता. आणखी एक प्रश्न पुढचा पाहूया. मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार महाविकास आघाडीमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करतील का? आपल्याला काय वाटतं त्यावर लोक काय म्हणतात पहा. 33% लोकांना वाटतंय की हो, मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करतील असं वाटतं. नाही म्हणतात 43% लोक. त्यांना वाटतंय की हे असं होणार नाही, तर सांगता येत नाही असं या मुद्द्यावर लोक म्हणतात. एकूणच हे प्रश्न विचारण्यामागची भूमिका अशी होती की अजित पवार भाजपसोबत जातील. बंडाची चर्चा गेल्या 15 दिवसांपासून सुरू आहे आणि त्या कथित बंडाच्या पार्श्वभूमीवर हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्या दृष्टीनं जनमानसाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पुन्हा या तिन्ही प्रश्नांवर चर्चेसाठी पवार सरांकडे जातोय. श्रीराम पवार सर, हा जो मुद्दा आहे प्रामुख्यानं अजित पवारांच्या बंडामुळे हा निर्णय घेतला गेला असं एक नॅरेटिव्ह सेट झालेला आहे किंवा तशी एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. प्रामुख्यानं काल तशी चर्चा ऐकू आली होती. या चर्चेच्या अनुषंगानं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अजित पवारांच्या निर्णयाबद्दल यात उहापोह करण्यात आले नाही, पण जी राजकीय चर्चा सुरू आहे त्या चर्चेच्या अनुषंगानं हा प्रश्न विचारला. त्यावेळेला लोकांना असं वाटतं की तसा निर्णय घेतलेला नाही आहे, अजित पवार बंड करतील या भीतीने हा निर्णय घेतलेला नाही आहे. या उत्तराकडे तुम्ही कसं पाहता, या निष्कर्षाकडे तुम्ही कसं पाहता? त्या प्रश्नाचं उत्तर मी देतोच, पण त्याच्या आधी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की या सर्वेक्षणामध्ये
राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असे टिपिकल कार्यकर्ते शोधलेले नाही आहेत, तर लोकांचा वोटिंग प्रेफरन्स विचारलेला आहे. आणि लोकांचा वोटिंग प्रेफरन्स म्हणजे त्यांचा कल कुठल्या पक्षाकडे आहे आणि त्या अर्थाने ते राजकीय पक्षांचे समर्थक आहे. त्यामुळं असं माझ्या पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्याला कसा फोन आला नाही हा प्रश्न इथे गैरलागू आहे. हा म्हणजे स्पष्टीकरण केलं पाहिजे, नाही तर ते तसंच. अगदी भाई जगतापांनी जो मुद्दा मांडला दुसरा भाग आहे की याच्यामध्ये अजित पवारांच्या संदर्भात खूप उलटसुलट हो त्यासाठी स्पष्टीकरण केलं. दुसरा जो प्रश्न आपल्यासमोर आहे तो अजित पवार भाजपसोबत जातील म्हणून हा निर्णय घेतला का. आता याविषयीची वेगवेगळ्या प्रकारची विश्लेषणं, चर्चा, वदंता काही म्हणा त्याला, पण या गोष्टी गेले महिनाभर आपल्या पब्लिक डिस्कोर्समध्ये आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे त्याचा आणि या निर्णयाचा काही संबंध आहे का याविषयीची चर्चा कालपासून सगळ्या प्रकारच्या राजकीय वर्तुळांमध्ये आहे. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आपण ज्यांना राजकारणात रस आहे आणि ज्यांचं कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाची राजकीय ॲफिलिएशन आहे असं जे जाहीरपणे मान्य करतात अशा लोकांना आपण प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर असं आहे की म्हणजे सर्वपक्षीय समर्थकांना असं वाटतंय की त्यासाठी शरद पवारांनी हा निर्णय घेतलेला नाही. आणि त्याच्या आणखी खोलात आपण गेलो तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 60% अधिक लोकांना असं वाटतं की त्यासाठी हा निर्णय घेतलेला नाही. शरद पवारांचा निर्णय घेण्याची कारणं त्यापेक्षा वेगळी आहेत. म्हणजे अजितदादा तिकडे जातील म्हणून हा निर्णय घेतला आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य लोकांना वाटत नाही. पण सर्वसाधारणपणे राजकारणाशी संबंधित असलेल्या सर्वपक्षीय मंडळींपैकी 36% लोकांना असं वाटतंय. म्हणजे जी चर्चा आहे त्या चर्चेशी सुसंगत असा हा कल आपल्याला दिसतोय. अगदी हाच मुद्दा आव्हाडांकडे पण त्यांनाही या मुद्द्यावर विचारणं गरजेचं आहे. आव्हाडजी, हा जो मुद्दा पाहिला की गेल्या काही दिवसांपासून एक कथित बंडाची चर्चा सुरू होती, ती नंतर त्यावर अजित पवारांनी स्वतः 2 ते 3 वेळा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि आपण कुठेही जाणार नाही आहोत, तह हयात आपण राष्ट्रवादीत राहू अशा प्रकारचा खुलासा केला आहे. पण शेवटी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे, त्यामुळे या अनुषंगानं सुद्धा नेमकं काय मत आहे लोकांचं हे जाणून घेण्याची गरज निर्माण झाली होती आणि त्या अनुषंगानं हा प्रश्न विचारण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या अनेकांना असं वाटतं की 60% लोकांना असं वाटतं की तसा काही प्रकार नाही आहे, शरद पवारांच्या शब्दाबाहेर पक्ष नाही आहे. असं एक लक्षात घ्या की सध्याच्या काळामध्ये मीडिया नरेटिव्ह सेट करतं. मला आठवतं की खारघरला जी घटना घडली, ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या घटनेला बाजूला ठेवून अजित पवार कसे बाहेर पडतायत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि त्याच्यातनं हे दिसत होतं की मीडिया सेट करून मीडिया खारघरचं प्रकरण दाबण्यासाठी अजित पवारांना उचलतंय आणि अजित पवारांच्या तोंडात नको ती व्याख्या, अजित पवारांवर नको तो ठपका ठेवण्यात येतोय. संध्याकाळी ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यावरती मी मीडियाला सांगितलं की तुम्ही हे चुकीचं करताय. एकीकडे 15 खून पाडलेत सरकारने, सरकार आयोजक आहे, असं असताना ती गोष्ट बाजूला ठेवता आणि तुम्ही हे चालवता. नेरेटिव्ह उलटं झालं आणि दुसऱ्या दिवशी मग सातत्याने हेच चालू राहिलं. गेले काही दिवसांमध्ये आम्ही बघितलं आहे की एखादी नरेटिव्ह जर सेट करायची असेल किंवा तर अजितदादांच्या नावाचा वापर केला जातो. मला नाही वाटत की अजितदादा पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर आहेत. आणि साहेबांनी मला स्वतः सांगितलं आहे की मला जितेंद्र अजित भेटून गेला आणि अजितने सांगितलं काही झालं तरी मी हे करणार नाही. अजितदादांनी जाहीररित्या पण सांगितलं मी हे करणार नाही. अजून मीडिया त्यांच्यावर किती अविश्वास दाखवणार आहे? त्यांनी काय करावं असं वाटतं तुम्हाला, म्हणजे ज्यांनी तुम्हाला पटेल की अजितदादा हे करणार नाही आहेत? नाही, पण आव्हाडजी, ज्या पद्धतीने या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर एका वर्गाला असं वाटू लागलं, कारण फाइंडिंग्स असे आहेत की 36% इतका डाग 36% लोकांना असं वाटतं की तसा निर्णय होऊ शकतो. म्हणून लोकांच्या मत फॉर्मेशन 36%. माझं म्हणणं असं आहे की नरेटिव्ह सेट करण्याचं कामच मीडिया करतं. पूर्वी मीडिया नरेटिव्ह सेट करायचे नाही दिवसभराचं. तुम्ही नरेटिव्हच सेट करून टाकता की शरद पवारांनी हे केलं, ते त्याच्यासाठी केलं, त्याच्यासाठी केलं. शरद पवारांच्या मनात काय आहे आणि हृदयात काय आहे हे त्यांच्या धर्मपत्नीला कधी समजत नाही, तर बाकीच्यांनी तुमचं आणि माझं काय घेऊन बसलात? उगाच काहीतरी आपली न्यूज सेट करायची की नाही ते अजित पवारांमुळे घेतलं आणि त्याच्यामुळे घेतलं आणि ह्याच्यामुळे घेतलं. ते का घेतलं हे त्यांना माहीत. त्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या माणसाला ते कळूच शकत नाही.
आणि शरद पवार साहेबांचा पुरोगामी महाराष्ट्रावरती एवढा प्रचंड विश्वास आहे आणि प्रोग्रेसिव्ह आयडिओलॉजीवरती एवढा विश्वास आहे की ते असे कम्युनल फोर्सेससाठी जाण्यासाठी म्हणून पळवट नाही शोधणार. याच मुद्द्यावरून शीतल पवार तुमच्याकडे येतो की या फाइंडिंगमध्ये, या निष्कर्षामध्ये एक प्रामुख्यानं जसं अवॉर्ड म्हणतात की एक नेरेटिव्ह सेट मीडियाने केला म्हणून तो सेट झाला आणि म्हणून तसं लोक म्हणतात. 36% हा काही छोटा आकडा नाही. त्यांना असं वाटतंय की हा निर्णय घेतल्यानंतर अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतील म्हणून हा निर्णय घेतला गेला असं 36% लोकांना वाटतं. हा दुर्लक्षण्याजोगा आकडा नाही. आता जरी जितेंद्र आव्हाड हे यासाठी मीडियाला बोल लावत असले तरी सुद्धा हा आकडा मोठा आहे. कसं या सगळ्या प्रश्नाचं विश्लेषण कराल? मला असं वाटतं म्हणजे आत्ताच नाही पण कालपासून पण जर मीडिया नरेटिव्ह सेट करत असेल तर ते फक्त मीडियाला दोष देऊन चालणार नाही. मला वाटतं की राजकीय नेते मीडियाला वापरून नरेटिव्ह सेट करत असतात. त्याचं उत्तम उदाहरण आपण काल जे काही यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालं ते मीडिया नरेटिव्ह सेट करू बघत होते ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते किंवा इव्हन शरद पवार साहेब. म्हणून तर त्यांनी आपल्याला सगळ्यांना बोलवून तो कार्यक्रम लाईव्ह ठेवला होता किंवा त्याच्यातनं त्यांना जो मेसेज द्यायचा होता तो देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपलं काम आहे की प्रत्येकाला काय वाटतं त्याच्यासाठीचा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून देणं. सर्वेबद्दल तुम्हाला डिनाय करायचे असेल तर फाइंडिंग्स तुम्ही जरूर डिनाय करू शकता पण लोकांना काय वाटतंय हे सांगणं आमचं काम आहे आणि त्यामुळे लोकांना काय वाटतंय ते आम्ही सांगतोय. मगाशी श्रीराम सरांनी जसं क्लॅरिफाय केलं की आपण पॉलिटिकल किंवा सोशल इन्फ्लुएन्सर्सचं मत या सगळ्या सर्वेमधनं समजून घेतलंय आणि याच्यामधनं आलेल्या आकड्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना खूप प्रकर्षाने आपल्याला दिसते. कारण त्यांना असं वाटतं की शरद पवार साहेबांनी अध्यक्ष म्हणून कायम राहिलं पाहिजे. त्यांना म्हणजे आकडेवारीमध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना असं वाटतं की अजितदादा असं करणार नाही. पण त्याच्या पलीकडे जे इतर पक्षांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये संदिग्धता आहे. तुम्ही राज्यभर कार्यकर्त्यांशी बोललात तर तुमच्या पक्षाचाही कार्यकर्ता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही कार्यकर्ता आज कन्फ्यूज आहे. त्याला नेमकं कळत नाहीये की काय होतंय आणि आपण फक्त जे लोक सांगतात जे हे कार्यकर्ते किंवा समर्थक किंवा इन्फ्लुएन्सर सांगतात ते आपण फक्त मांडतो. वी आर जस्ट अ प्लॅटफॉर्म. ही काय आपली मतं नाही आहेत. आणि मला असं या प्रश्नाकडे बघताना मला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक मोठा पदाधिकाऱ्यांचा गट आहे की जो डिनायल मोडमध्ये गेलेला आहे. म्हणजे अगदी शरद पवारांनी की ज्यांना ते आपला सर्वेसर्वा मांडतात त्यांनी सांगून किंवा त्यांनी एक निर्णय घेऊनही ते फक्त डिनाय करायचंय त्यांना. ते डिनाय करण्यासाठी नक्कीच त्यांची स्वतःची कारणं आहेत ते डिनाय करण्यासाठी. पण म्हणून इतरांना काय वाटतंय ते सगळंच गैरलागू आहे किंवा ते चुकीचं आहे किंवा ते फक्त मुद्दाम केलं जातंय असा आरोपही चुकीचा आहे. अगदी श्रीराम पवार सर, हाच मुद्दा आहे की आव्हाडांचं म्हणणं आहे की नेरेटिव्ह सेट केलं जातं आहे. आमच्या पक्षात तसं काही घडत नाही आहे. शरद पवारांच्या शब्दाबाहेर पक्ष नाही आहे. त्यांच्या काही मुद्द्यांवर आपण जरी सहमती दर्शवली तरी सुद्धा मीडियातर्फे हा नेरेटिव्ह सेट झाला. कुठेतरी काहीतरी जळतंय म्हणून तर धूर निघतोय म्हणून तर ही चर्चा होते. अशा स्वरूपाची एक सुद्धा चर्चा समोर येते. ज्यांच्याशी सुसंगत समोर येत नाही असं प्रत्येक नेता म्हणत असतो. यात नवं काय नाही आहे आणि आजच घडते असं नाही आहे. म्हणजे अलीकडेच काही तर मीडिया नॅरेटिव्ह सेट करायला लागला आणि पूर्वी करत नव्हता. मीडियाची अजेंडा सेटिंग नावाची थिअरी हा सिद्धांत आहे हा जागतिक पातळीवर गेली किमान 60 वर्षाच्या याच्यात आहे. त्यात नवीन काय नाही आहे. म्हणजे असा कोण जर शोध लावत असेल की आत्ताच काहीतरी घडायला लागले आणि यापूर्वी असं काही होत नव्हतं, मुद्दा तो नाही आहे. मीडियाला अगदी ठरवलं की मीडिया नॅरेटिव्ह सेट करायचं तरी सुद्धा काहीतरी मुळात असावं लागतं आणि असं काहीतरी आहे पब्लिक डिस्कोर्समध्ये काहीतरी आहे म्हणून मग ती सूत्र पुढे येतात आणि त्याच्यावर इतके लोक मतं व्यक्त करतात. लोक असं कोणी म्हटलं नाहीत की हा काय प्रश्नच नाही, हा गैरलागू आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक निश्चित म्हणू शकतात. त्यांचं म्हणणं मांडायचा त्यांना निश्चितपणे अधिकार आहे. पण लोकांना हा प्रश्न पडतो त्याच्यावर व्यक्त व्हावं वाटतं याचाच अर्थ तो प्रश्न लोकांच्या मनात आहे आणि लोकांच्या मनात असलेला प्रश्न समाजासमोर आणणं हे माध्यमांचं काम आहे. अगदी ह्याच्या पलीकडे काय आहे त्यात. आणि त्याच्यावर कुणी नॅरेटिव्ह आपल्या बाजूने किंवा विरोधात सेट करते असं म्हणत असेल तर तसं म्हणण्याचा त्या व्यक्तीचा, नेत्याचा, पक्षाचा संपूर्ण अधिकार आहे. त्याच्याविषयी आपल्याला काहीच म्हणायचं नाही. अगदी पुढच्या चर्चेला आपल्या चर्चेत आता सुषमा अंधारे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यात सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण पुढचा प्रश्न घेऊयात. 5वा प्रश्न असा आमचा होता की अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल असं वाटतं का, हा प्रश्न विचारला होता आणि त्याला उत्तर काय आलीत पहा. हो असं 20% लोक म्हणतायत, नाही असं 60% लोक म्हणतायत, सांगता येत नाही असं 20% लोक म्हणतायत. अजित पवार, प्रश्न पुन्हा एकदा पहा. अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल का असं तुम्हाला वाटतं का.
त्यावर नाही असं 60% लोक म्हणतात. राजकारण अजूनही अस्थिर मोडवरच आहे असं बहुतांश लोकांचं मत आहे आणि त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारण्यात आला होता. अर्थात पुन्हा एकदा की जी चर्चा, कथित बंडाची चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारण्यात आला होता. सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांनी फक्त चर्चेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी जो म्यूट केलेला आहे ते म्यूट बटन त्यांनी ऑन करावं आणि अनम्यूट करावं आणि त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे की कुठेतरी महाविकास आघाडीत या सगळ्या अजित पवारांच्या कथित बंडाची या सगळ्या चर्चा सुरू होती आणि त्यामुळे महाविकास आघाडीत एक प्रकारे थोडीशी अस्थिरता माजली होती आणि त्या अनुषंगाने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे या निर्णयानंतर समजा उद्या कथित बंड यशस्वी झालं, अजित पवार त्यांच्यासोबत गेले असं जर गृहीत धरलं तर, अर्थात ही चर्चा आहे, फक्त वरवरची चर्चा आहे, स्वतः अजित पवारांनी त्याचा अनेकदा इन्कार केलेला आहे, पण तसं जर झालं तर ते स्थिर सरकार नसेल अशा स्वरूपाची या सर्वेचे निष्कर्ष आहेत. कसं पाहता? मी सर्वेचे निष्कर्ष काही तितकेसे बघितलेले नाही, माझ्या समोर ते आता निष्कर्ष नाही, पण आपण जे काही विचारत आहात त्यातल्या 2-3 बाबी सांगितल्या पाहिजेत. एक, कुठल्याही पक्षाने स्वतःचा अध्यक्ष कोण असावा हे निवडण्याचा अधिकार हा संपूर्णतः त्या पक्षाचा अधिकार आहे. ही अगदीच त्यांची पक्षांतर्गत बाब आहे, त्यावर आम्ही कुठलंही भाष्य करणं अयोग्य आहे. बियॉन्ड द पार्टी पॉलिटिक्स, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मला व्यक्तिगत काय वाटेल तर मला व्यक्तिगत असं वाटेल की पवार साहेबांसारखा व्यक्ती सोबत असले पाहिजे, ते असणं गरजेचं आहे. का असावेत तर त्याची आमची काही कारणं आहेत. 2024 ची निवडणूक ही अटीतटीची निवडणूक आहे, अटीतटीचा संघर्ष आहे. या संघर्ष युद्धाच्या काळामध्ये एक अनुभवी योद्धा कप्तान म्हणून सोबत असणं हे फार गरजेचं आहे. मला असं वाटतं की अत्यंत कठीण काळात निवडणुका कशा जिंकायच्या याचं तंत्र पवार साहेबांना फार चांगलं अवगत आहे. याचा अर्थ इतरांना अवगत नाही असं नाही, पण पवार साहेबांची निवडणूक काळातली किंवा इतरही वेळेला एक जी पद्धत आहे की ते प्रचंड डोक्यावर बर्फ ठेवून, तोंडात खडीसाखर ठेवून खूप शांत आणि संयतपणे, इथे शॉर्ट टेम्पर्ड असून चालत नाही, तर खूप शांत आणि संयमाने परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य हे पवार साहेबांकडे आहे. त्याचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल का? तर मला नाही वाटत त्याचा काही परिणाम होईल, कारण अध्यक्ष कुणीही असलं तरी सुद्धा महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून जी नावं पुढे येतील तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून, अर्थात महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा हे नाव मला वाटतं आदरणीय पवार साहेबांचंच नाव असेल. त्यामुळे अध्यक्ष कोण आहे याने काही फार फरक पडेल महाविकास आघाडीला असं अजिबात वाटत नाही. म्हणजे पक्षात फरक पडणार नाही, तसंच महाविकास आघाडीलाही फरक पडणार नाही. अध्यक्ष जरी पवार नसले तरी सुद्धा त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ जसा राष्ट्रवादीला होईल तसाच तो महाविकास आघाडीला सुद्धा होईल असं तुमचं म्हणणं आहे. या सर्वेमध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न अजूनही शिल्लक आहेत. ते म्हणजे एक प्रश्न असा आहे की भाजपसोबत जाऊन, भाजपने शिंदेंसोबत जाऊन चूक केली आहे का किंवा नाही केली आहे अशा स्वरूपाचा एक प्रश्न. आणि दुसरा म्हणजे शरद पवार जर अध्यक्षपदावरून पायउतार झाले, त्यांनी जर आपला निवृत्तीचा निर्णय बदलला नाही तर मग नवीन अध्यक्ष कोण? या कार्यक्रमात आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा प्रश्न असा आम्ही या सर्वेमध्ये विचारला होता की एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाणं भाजपच्या पथ्यावर पडलं नाही का, अशा स्वरूपाचा प्रश्न होता. खरं तर या प्रश्नाचा शरद पवारांच्या निवृत्तीच्या मुद्द्याशी संबंध नाही आहे, पण ज्या पद्धतीनं एकातनं एक राजकीय संदर्भ लागत जातात त्यातनं हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाणं भाजपच्या पथ्यावर पडलं नाही का? हो असं लोक म्हणतात. 57% म्हणजे सर्वाधिक लोकांना असं वाटतंय की भाजपच्या पथ्यावर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पडलेलं नाही आहे. 57% लोकांना तसं वाटतंय. तर 32% लोक म्हणतात की नाही, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं हा भाजपचा योग्य निर्णय होता. आणि सांगता येत नाही, कोणत्याही निष्कर्षापर्यंत न आलेल्या लोकांची संख्या आहे 11%. त्याच्यामुळे सर्वाधिक लोकांना असं वाटतंय की भाजपला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं हे पथ्यावर पडलेलं नाही आहे. याच मुद्द्यावरून आपण थेट भाजपचे प्रवक्ते, कारण हा त्यांच्याशी संबंधित प्रश्न आहे त्यामुळे थेट भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांकडे जाऊया. केशव उपाध्याय, हा प्रश्न थेट तुमच्याशी संबंधित आहे की भाजपला हा निर्णय जो घेतलेला आहे शिंदेंसोबत जाण्याचा तो योग्य नाही आहे, त्यांच्या पथ्यावर पडलेला नाही असं 57% लोक म्हणतात. कसं पाहता? विनोद तळेकर, माझा आवाज पोहोचतोय? हो पोहोचतोय. तळेकरजी, 45 मिनिटं कार्यक्रमात बसलोय, तुमच्या विनंतीला मान देऊन मी कार्यक्रमात आलो.
जर खरंच बोलायला संधी द्यायची नव्हती तर कारण बोलवलं कशाला विनोदजी? उपाध्यक्षजी तुम्हाला आता मी बोलण्याची संधी, तुमच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला विचारलाय. आता याच्या पूर्वीचे जे प्रश्न होते त्याच वेळी ज्यावेळी माझा मुद्दा लक्षात घ्या. तुमची नाराजी ग्राह्य मानतो मी, पण माझा मुद्दा लक्षात घ्या की या आधीचे जे प्रश्न होते ते थेट तुमच्याशी संबंधित नव्हते आणि ज्यांच्याशी संबंधित होते त्यांना आपण संधी दिली. आताचा प्रश्न काही नाही विनोदजी, तुम्ही भाजपला बोलवायचं नाही. तुमची नाराजी मी ग्राह्य धरतो, पण तुमची नाराजी ग्राह्य धरतो मी, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण येऊया की प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपनं जाणं हे त्यांच्या पथ्यावर पडलेलं नाहीये. हा प्रश्न ठेवलाय म्हणजे प्रश्न बघा, तुम्ही प्रश्न ठेवण्याची पद्धत कशी आहे? असा अडवाटेचा प्रश्न ठेवायचा. काय प्रश्न ठेवलाय? यांच्यासोबत जाणं भाजपच्या पथ्यावर पडलं नाही का? हे तिसरा उलटा प्रश्न कशाला ठेवायचा? सरळ म्हणजे कुणी आयोजित केला प्रश्न मला माहित नाही, महान आहेत ते मराठी व्याकरणाचे, कोणी ठेवलाय तो. पण मुळामध्ये असं आहे की सरळ साधा प्रश्न विचारता आला असता, पडलं नाही का असं कशाला प्रश्न विचारायचा आणि त्याच्यावरती मत. बरं, विषय सर्वे काय झालाय शरद पवारांच्या बद्दलचा, मध्ये एकनाथ शिंदे शरद पवार आणले कुठून हो तुम्ही? म्हणजे कशाचा संबंध नाही. प्रश्न विचारताना या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा भाजपचा बोला सरकार एक मिनिट आहे, मला आता चर्चा उत्तर तर देऊ द्या. बोला केलं तुम्ही ऐकलं विनोदजी? नसेल तर तुम्हीच बोला माझ्या वतीने सगळं. बोला केशवजी बोला, रागावू नका, बोला. काय मुळात असं आहे की खरं म्हणजे काहीतरी त्याला रिझन असतं. समजा 6 महिने, 1 वर्ष, आता 1 वर्ष पूर्ण होते या सरकारला, त्यावेळी तुम्ही हा विषय घेतला असता तर मी समजू शकतो. यावेळी तुम्ही अशा चर्चा घेतल्या, त्या चर्चा सर्वे घेतलेत, त्या सर्वेमध्ये आलो, त्या सर्वेची चर्चा केली आपण. पण आज विषय पवार साहेबांबद्दल तुमचा मुख्य प्रश्न, मग जाता लग्नामध्ये मुंजी उरकणे, एखादा प्रश्न विचारून टाकूया आणि मग त्याचं काय उत्तर, त्याच्यावरती ठोस उत्तर द्या. हायपोथेटिकल काहीतरी उत्तर काढायची, उलटा प्रश्न विचारायचा आणि मग सांगायचं बघा कसं 57% लोक विरोध झालेत. तुमचा सर्वे तुम्हाला लखला, त्याबद्दल काही म्हणणं नाहीये. पण त्याच्यामध्ये मुळामध्ये अशा पद्धतीची भूमिका या राज्यातल्या जनतेने हे सरकार स्वीकारलंय. त्याचे निर्णय गेल्या 6-8 महिन्यात ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्यामध्ये ती मत आम्हाला मिळत आहेत. त्यामुळे तुमचा सर्वे, त्याबद्दल शुभेच्छा आहेत, त्याला मी काही त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. पण राज्यातल्या जनतेने हे सरकार स्वीकारलंय हे मात्र मी सांगतो. श्रीराम पवार सर, हा जो मुद्दा आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं हे भाजपच्या पथ्यावर पडलं नाही का, हा प्रश्न गैरलागू आहे असं केशव उपाध्याय म्हणतात. पण राजकारण म्हटलं की एखाद्या निर्णयातनं त्याचे जे रिपरकशन्स असतात, त्याचे जे पडसाद उमटतात, त्यातनं अनेक मुद्द्यांना स्पर्श केला जातो आणि त्या अनुषंगानं हा प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणून आपण तो सर्वेमध्ये ठेवला होता. या सर्वेच्या प्रश्नाचा थेट जरी पवारांच्या निवृत्तीशी संबंध नसला तरी सुद्धा त्याचे जे पडसाद उमटतील त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नाच्या उत्तरात लोक असं म्हणतायत की शिंदेंसोबत जाणं हा निर्णय काही भाजपचा योग्य नव्हता. याचाच दुसरा अर्थ असा होतो की भाजपला आता नव्या भिडूची गरज आहे म्हणून हा प्रश्न विचारला होता. त्या अनुषंगाने जे उत्तर आलं त्या उत्तराकडे किंवा त्या उत्तराचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? नाही, त्या प्रश्नाचं उत्तर लोकांनी जवळजवळ स्पष्टपणे दिलेलं आहे. आता मी मगाशी म्हणाल तसं जे आपल्याला सोयीचं नाही असं काहीही कुठल्याही माध्यमातून समोर आलं तर ते बेधडकपणे नाकारायचं. तर तो नाकारण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे, त्याच्याविषयी आपण कधी तक्रार केलेली नाही. मुद्दा इतकाच आहे की जे माझ्या मताशी सुसंगत नाही ते ऐकूनच घेणार नाही, या प्रकारची जी भूमिका आहे ती काही फार चांगली याच्यातला भाग नाही. आता मुद्दा आहे की या प्रश्नाचा आणि एकूण सर्वेचा संबंध काय. तर प्रश्न असा आहे की या सगळ्या सर्वेची आणि त्यातल्या प्रश्नांची रचनाच अशी आहे की हे राजकारण असं का घडते, पवारांनी हा निर्णय का घेतला. आव्हाड साहेब म्हणाल ते खरं आहे की पवारांनी का निर्णय घेतला हे फक्त तेच सांगू शकतात, हे वास्तव आहे. पण म्हणून त्यांच्या निर्णयाच्या मागं कारणं काय असू शकतात हे शोधायचंच नाही, अशी काही बंदी नाही आणता येत. तर ते लोक शोधतायत, आपापल्या पातळीवर शोधतायत, राजकीय कार्यकर्ते शोधतायत, विश्लेषक शोधतायत. ते होत राहणार आणि त्या बराच काळ होत आहेत. ते होत असताना ज्या काही घटना घडामोडी घडतायत आणि ज्या गोष्टी पब्लिक डिस्कोर्समध्ये आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीतला गट भाजपसोबत जाईल का आणि भाजपसोबत जर तो जायचा असेल तर त्याची पार्श्वभूमी काय आहे. तर ती पार्श्वभूमी शिंदेसोबतचं राज्य फार सुखानं चाललेलं नाही, ते लोकांना मान्य नाही आहे का, या प्रकारच्या ज्या चर्चा आहेत त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आहे. त्यामुळे याचा एकमेकाशी काही संबंधच नाही असं म्हणायचं काही कारण नाही. अर्थात तो संबंध नाही असं म्हणायचा त्यांचा अधिकार मला मान्य आहे किंवा आपण त्याच्याविषयी तक्रार करायचं काही कारण नाही. पण या सगळ्याचं काही ना काहीतरी एकमेकाशी कोरिलेशन आहे. आता हे कोरिलेशन आहे सांगितल्यानंतर या प्रश्नाला लोकांनी जी उत्तर दिली आहेत त्यात एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. मी पुन्हा सांगतोय की ज्यांचा पॉलिटिकल अलायन्स कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाची आहे अशा लोकांचा हा सर्वे आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे
भाजप आणि शिंदे गटाशी संबंधित लोकांना कदाचित सगळ्या लोकांना वाटलं असेल की हे चाललंय योग्य चाललंय, पण बाकीच्या पक्षाचे जे लोक आहेत, त्याशिवाय या राज्यामध्ये 3 प्रमुख पक्ष आहेत, तर त्या पक्षाच्या समर्थकांना असं वाटणं नसणं स्वाभाविक आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन यात आलं तर त्यात चुकीचं वाटायचं काही कारण नाही, त्यामुळे उसळून जायचं पण काही कारण नाही. त्यामुळं या सर्वेच्या मागचं तंत्र समजून घ्यायला पाहिजे आणि त्या प्रश्नांच्या एकमेकाची सांगड काय समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. ज्या गोष्टी लोक चर्चेच्या पातळीवर बोलतायत पण त्या जाहीरपणे समोर येत नाहीत, त्या गोष्टींना काही आधार आहे का, त्याविषयी लोकांना काय वाटतंय हे पाहायचा आपला प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगाने या प्रश्नांकडे आणि त्याच्या उत्तराकडे पाहायला पाहिजे. अगदीच पुढचा प्रश्न सुद्धा त्याच्याशीच रिलेटेड आहे, याच मुद्द्याशी संलग्न आहे, म्हणून पुढचा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास भाजप अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून संधी देईल का? कारण ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपनी घरोबा केला होता, त्यानंतर एकनाथ शिंदेला संधी मिळेल, शिंदेंना असं कोणाला वाटलं नव्हतं, अचानक त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. त्याच अनुषंगानं पुढचा प्रश्न असा आहे की भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास भाजप अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून संधी देईल का? याचं उत्तर असं आलेलं आहे की हो असं म्हणतायत 26% लोक, नाही म्हणतायत 45%, तर सांगता येत नाही म्हणतायत 29%. आता अर्थात पुन्हा एकदा केशव उपाध्यायांना असं वाटू शकतं की हा सुद्धा प्रश्न गैरलागू आहे, पण ज्या पद्धतीची चर्चा आहे त्या पद्धतीच्या चर्चेतनं हा प्रश्न उद्भवलेला आहे. लोकांचा काय या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हे जाणून घेण्यासाठी हे प्रश्न आपण समोर घेतलेले आहेत. भाई जगताप आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे नेते. भाई, ज्या पद्धतीनं शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय त्यांनी घेतल्यानंतर पडसाद उमटले, त्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार अशी चर्चा जशी सुरू झाली, तशीच भाजपसोबत राष्ट्रवादीतला एक गट जाऊ शकतो अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आणि त्या अनुषंगानं हे प्रश्न आहेत. त्यातनं जी उत्तरं आलेली आहेत त्यात लोकांना कुठेतरी असं वाटतंय की भाजपसोबत राष्ट्रवादी जर गेली तर अजित पवारांना संधी मिळणार नाही. नाही, हा प्रश्न माझ्यासाठी आहे का? हो, तुमच्यासाठी, तुम्हालाच विचारलंय. हा, नाही, कारण मगाशी सुद्धा आपण मला विचारलं आणि ते आम्हाला त्याची पूर्णतः न बोलू देता तुम्ही पुढे गेलात, म्हणून आताही माझं तुम्हाला ते सांगणं आहे की या 45 ते 48 मिनिटांमध्ये आव्हाडांची 2-2 मिनिटं सोडली, सुषमाताईंचं 1-1.5 मिनिट सोडलं, माझा 1 मिनिट सोडलं, तर तुम्हीच सगळे बोलताय ज्यांनी हा सर्वे केलाय. आणि आमचे आक्षेप असणं हा काय आमचा गुन्हा नाही आणि माझा आक्षेप असणं, मी काय राष्ट्रवादीचा नाही, मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मी मुंबईच्या 6 जिल्ह्या बाबतीमध्ये जे बोलणं, कारण मला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा मी माहिती घेतली, बरं साधारण कोणाजोळ काही चर्चा झाली. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता त्यावर फक्त शरद पवार सरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की नेमकं काय झालेलं आहे. तुमच्या आक्षेपांवर आमचा आक्षेप नाहीये. नाही, तुमचा आक्षेप आहेच, ते दिसतंय, ते सगळे म्हणतात आहेत ना ज्या पद्धतीने. तर माझं त्याला स्पष्ट उत्तर असं आहे आणि परत एकदा मी ते सांगतो, याच्या अगोदर अशा अनेक वेळेला नॅरेटिव्ह सेट केली गेलेली आहेत. त्यांनी तर डरपोकती त्यांनी दाखवली, हा मीडिया तर डरप करू शकते, पण ते दिसतच आहे देशामध्ये. गेल्या 10 वर्षात हे सगळं दिसतंय. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात जास्त दिसायला लागले. पूर्वी महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हती, ही विकृती आता महाराष्ट्रामध्ये वाढायला लागलेली आहे. राहिली गोष्ट या एकंदरीत सर्वेमध्ये जे काही प्रश्न विचारले गेलेत किंवा जे काही गोष्टी समोर येतात आहेत, पहिला प्रश्न तुमचा तो होता, म्हणून त्या दृष्टीने मी म्हणालो की मला माहित नाही की हा सर्वे आणखीन कुठल्या पक्षाच्या लोकांजवळ केला गेला, म्हणून ते माझं ते उत्तर होतं. परंतु ते तुम्हाला रुचलं नाही, तुम्ही ताबडतोब ते बंद करून टाकलं. मी आता थांबलो कशासाठी, एवढंच सांगण्यासाठी थांबलोय की असलं मी काही काल परवाचा माणूस नव्हे. माझ्या आयुष्याची 40 वर्ष मी राजकारणात काढले आणि पवारसाहेब काँग्रेसमध्ये असताना सुद्धा काढलेत आणि पवारसाहेबांनी वेगळा पक्ष काढला तेव्हाही काढलेले आहे. त्यामुळे कोणाच्याही सर्टिफिकेटची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही. आमची मतं मांडण्यासाठी जर मिळत नसेल आणि आमचं जर म्हणणं जर योग्य असेल अयोग्य असेल ते तुम्ही ठरवा. तुम्हाला या चर्चेत इतकी वेळ दिलेली आहे, मी तुम्हाला त्याच मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला संधी दिली जात नाही, तसं नाही आहे. तुमची मतं जाणून घेण्यासाठीच तर हा सर्वे आहे किंवा या स्वरूपाची चर्चा आहे. नाही, असं आहे की आता मला असं वाटत नाही की माझ्या मताची फार आवश्यकता तुमच्या ह्या चर्चेला आहे, कारण तुमचं सगळं जे काही चाललंय तुमचं चालू द्या. तुम्हाला तो शुभेच्छा, माझ्या लखलाभ असू द्या. अशा प्रकारे आता इतरही सगळे करतील. परंतु एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो जी जास्त महत्वाची आहे. या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, जे काही सगळं
एक कुभांड रचलं जात आहे. मग त्याला नॅरेटिव्ह म्हणा नाही तर कुभांड म्हणा, शब्द चांगला आहे, वाईट शब्द वापरला नाही मी. याच्यामध्ये ज्याला जबाब द्यायचा त्याला उत्तर देण्याची भूमिका आम्ही महाविकास आघाडी म्हणून नेहमीच घेऊ. सुषमाताईंनी जसं सांगितलं तसं पक्ष म्हणून त्यांचा अध्यक्ष कोण असावा हा त्यांनी बिलकुल त्यांना ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न असा होता की पवार साहेबांसारखा एक नेते जे 60-65 वर्ष आयुष्याची त्यांनी देशाच्या राजकारणाला दिलं, राज्याच्या राजकारणाला दिलं, सर्वार्थाने अर्थकारणाला दिली, आणि अशी व्यक्ती जेव्हा असा निर्णय घेते त्यावेळेला त्याचे परिणाम काय ही चर्चा होती. आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने मी सांगितलं होतं की ते काय आम्हाला योग्य वाटत नाही. मी काँग्रेसचा अध्यक्ष असलो तरी आम्हालाही असं वाटलं की असा निर्णय पवार साहेबांनी घेऊ नये, असं मी ते सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तितक्यात आपण लगेच तुमचा तो एजेंडा तुम्ही सुरू केला. आता भाई तुमचा मुद्दा व्यवस्थित लक्षात, आता तुमचा मुद्दा व्यवस्थित लक्षात आला. मला ह्या चर्चेमध्ये थांबायचं नाही, आपण तो चालवा. तुम्हाला शुभेच्छा. भाई नाराज झालेत मात्र तसं या चर्चेमधनं जे मुद्दे, या चर्चेतनं जे निष्कर्ष आलेले आहेत सर्वेक्षणातनं, त्या निष्कर्षावर आपल्याला विश्लेषकांची मतं जाणून घ्यायची होती, सर्व पक्षीयांची मतं जाणून घ्यायची होती आणि त्या अनुषंगाने ही चर्चा होती. या चर्चेमध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा जर मागे घेतली नाही तर पुढचा अध्यक्ष कोण, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ब्रेकनंतर आपण त्या प्रश्नाकडे जाणार आहोत, त्याचे निष्कर्ष काय ते पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यावरची मतं जी आहेत विश्लेषकांची ती पाहणार आहोत. शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा तर केलेली आहे, 2 दिवसांचा वेळ त्यांनी मागून घेतलेला आहे कार्यकर्त्यांकडून. या घोषणेबाबत फेरविचार करण्याची त्यांनी त्यासाठी हा वेळ घेतलेला आहे. मात्र शरद पवारांनी जर हा निर्णय बदलला नाही आणि निवृत्ती घेण्याचा निर्णय ठाम ते राहिले त्या निर्णयावर, तर पुढचा अध्यक्ष कोण याची चर्चा गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू आहे. सुप्रिया सुळे की अजित पवार की आणखी कोणी महत्त्वाचा नेता, अशा स्वरूपाची ही चर्चा. आणि हाच प्रश्न आम्ही जेव्हा सर्व्हेमध्ये विचारला, सर्वेक्षणात विचारला, तेव्हा काय उत्तर आली आपण पहा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल, यात फाइंडिंग्स बघा, निष्कर्ष बघा. अजित पवारांना 32% लोकांनी पसंती दिलेली आहे, त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं. तर सुप्रिया सुळेंना अजित पवारांपेक्षा अधिक पसंती मिळाली आहे, 35% लोक म्हणत आहेत की सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करावं. प्रफुल्ल पटेल यांना 5% लोकांची पसंती मिळाली आहे, जयंत पाटील यांना 17%, तर छगन भुजबळ यांना 4%, दिलीप वळसे पाटील यांना 2% आणि इतर नेत्यांमध्ये जे प्रमुख नेते आहेत त्यापैकी नेते जर अध्यक्ष झाले तर 5% लोकांनी त्यांना पसंती दिली आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, अजित पवार की सुप्रिया सुळे की आणखी कोणी, या प्रश्नाचं उत्तर सर्वेमधनं असं आलेलं आहे की सुप्रिया सुळेंना 35% पसंती मिळालेली आहे, अजित पवारांना त्या तुलनेत 32% म्हणजे काहीशी कमी मिळालेली आहे. या प्रश्नाच्या चर्चेकडे येताना श्रीराम पवार सरांना मला पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवस सर चर्चा सुरू आहे, त्या चर्चेमध्ये प्रामुख्यानं सुप्रिया सुळेंचं नाव पुढे येत आहे. शरद पवारांचे स्नेही असतील किंवा प्रमुख नेते पक्षाचे असतील ते सातत्यानं बोलताना दिसत आहेत की सुप्रिया सुळे या केंद्रीय राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत, त्या पक्षाचं नेतृत्व उत्तमपणे करू शकतात. खरं तर हा खूप जसा पक्षासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता पक्ष नेतृत्व कोणाकडे सोपवायचं आहे, पण त्या अनुषंगानं जर बघितलं तर राष्ट्रवादीत सक्षम नेत्यांची मोठी फळी आहे आणि अशा वेळेला राष्ट्रवादीच्या नेतृत्वासाठी किंवा या समितीसाठी, जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी पण हा अवघड निर्णय असेल. ते स्वाभाविक आहे की जर शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी निवृत्त व्हायचं पक्षाध्यक्षपदावर कायम ठेवलं तर स्वाभाविकपणे त्यांच्यानंतरचे जे किमान आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे आहेत की ते राज्य पातळीवर समपातळीवर असलेले नेते आहेत आणि त्यातल्या कुणाला अध्यक्ष करायचं हा निश्चितपणे पक्षासमोरचा पेच असेल. आणि त्याच्यामध्ये लोकांना काय वाटतंय तर तो कल आता आपल्याला इथं दिसतोय. म्हणजे पक्षानं काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पक्षातल्या नेत्यांना काय वाटतंय, प्रत्येकाची वेगवेगळी मतं आपण सकाळपासून ऐकतो. म्हणजे भुजबळ साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या आपल्याला, हे सकाळपासून आपण ऐकतोय. पण साधारणतः लोकांचा कल काय आहे तर तो सुप्रियाताई आणि अजितदादा यांच्याकडं प्रामुख्यानं कल आहे, तो जवळजवळ समसमान आहे. पण त्यातही सुप्रियाताईंकडे तो कल थोडासा अधिक आहे. हे सर्वसामान्यांमध्ये किंवा राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या लोकांमध्ये प्राधान्यक्रम जर असेल तर सुप्रियाताई पाठोपाठ अजितदादा आणि त्यानंतर जयंतराव पाटील असा कल आहे असं हे सांगते. आता पुन्हा एकदा भाई जगताप ज्या संतापानं बोलले त्यावर एक वाक्य बोलणं आवश्यक आहे, कारण रेकॉर्डवर येऊ नये म्हणून. हा सर्वे किंवा कुठलेही नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी अजिबात नाही. लोकांच्या मनातले प्रश्न लोकांकडून त्याची उत्तर घेणं एवढाच त्याच्या मागचा हेतू आहे. अजेंडा सेटिंगच्या सिद्धांताचा मी तो सिद्धांत आहे म्हणून सांगितलं. याचा अर्थ
माध्यमं सुद्धा ते कळतात असं नव्हे, माध्यमं तेव्हाच कळू शकतात जेव्हा काहीतरी कुठंतरी काहीतरी असेल. त्यामुळे कुठंतरी चर्चेत आहे म्हणून त्याविषयीचे प्रश्न विचारले जातात. हे स्वाभाविक आहे की न आवडणाऱ्या गोष्टी समोर आल्या की शूट द मेसेंजर असं ज्याला इंग्रजीत म्हणतात त्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. हे काही पहिल्यांदा घडत नाही आहे, हे अनेक वेळा घडते. पण आपला तसा हेतू अजिबात नाही. मुद्दा इतकाच आहे की राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या लोकांना या वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांचं मत काय आहे याचा अर्थ आत्ता असलेले चर्चेत किंवा जे निर्णय घेणारे नेते आहेत ते तसाच निर्णय घेतील असं अजिबात नाही आहे. अजितदादांनी आतापर्यंत 10 वेळा सांगितलं की मी कधीच जाणार नाही, पण तरी लोकांना असं वाटतंय हे वास्तव आहे आणि त्या वास्तवाकडे लोक कसे बघतात एवढंच आपण पाहतोय. एवढाच मुद्दा आहे. तो जर समजून घेतला तर मला वाटतं की आकारण जणू काही ते घडलेच अशा प्रतिक्रिया यात सहभागी असलेल्या नेत्यांकडून येणार नाहीत. अगदी हाच मुद्दा शीतल पवारांकडे मी या मुद्द्यावर जातोय, कारण गेल्या दोन सेगमेंटमध्ये आपण जर बघितलं तर अनेक प्रश्न असे आहेत की गैर लागू आहेत असं या काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचं मत आहे. आपण ज्यावेळेला या प्रश्नांचं सिलेक्शन केलं, हे प्रश्नावली जी तयार केली त्यामागे आपली भूमिका काय होती या गोष्टीसुद्धा, जसं आता श्रीराम पवार सरांनी सांगितलं की नरेटिव्ह सेट करणं हा यामागचा उद्देश नाही आहे, तर लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. जी राजकीय चर्चा सुरू आहे त्यातून काय नेमकी भूमिका लोकांची आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. आपण ज्यावेळेला ही प्रश्नावली तयार केली होती, आपण या सगळ्या सर्वे आपण कंडक्ट केला, त्यामागची भूमिका आणि त्यामागे या प्रश्नांचं सिलेक्शन करण्यामागची भूमिका यावर काही मुद्दे येणं अपेक्षित आहे. या सगळ्या प्रश्नाचं किंवा या सर्वेचं जर मूळ आपण बघितलं तर मला वाटतं की ते आजच्या राजकीय परिस्थितीतल्या अस्थिरतेमध्ये आहे. आत्ता भाजपने शिंदेंबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं, त्यानंतर शिवसेना पक्षा म्हणजे त्या निमित्ताने शिवसेना पक्षामध्ये फूट पडली, त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह हे एकनाथ शिंदेंना मिळालं. अशा भरपूर काही राजकीय घडामोडी घडतात. त्यानंतर कोर्टाचा निर्णय अजून न आल्यामुळे शिंदेंभोवती एक अस्थिरतेचं आणि परिणामी सरकारभोवती एक अस्थिरतेचं धुकं निर्माण झालं आणि त्यातून कदाचित महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संधी साधू शकतो आणि त्या संधीचं मूळ कदाचित अजित पवार होऊ शकतात, कारण त्यांनी यापूर्वी असा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चा आणि हे सगळं सुरू झालं, मांडणी सुरू झाली. अनेक लोक बोलतात, हे काही फक्त आपण बोलत नाही. अशी सर्व पार्श्वभूमी असताना महाराष्ट्राच्या राजकारणात 60 वर्ष ज्यांनी राजकारण केलेलं आहे, ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही असे शरद पवार की ज्यांना महाविकास आघाडी सरकारचं करता करवता म्हणतो आपण, त्यांनी एकेकाळी राष्ट्रवादीतलं बंड मोडून महाविकास आघाडीमध्ये राहणं ठाम केलं. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की जो आज महाराष्ट्रातला प्रबळ प्रादेशिक पक्ष आहे, काँग्रेसचा घटक पक्ष आहे आणि महाविकास आघाडीतलाही घटक पक्ष आहे, वज्रमूठमध्येही ते सहभागी, म्हणजे ते नरेटिव्ह सेट करतायत अजूनही महाविकास आघाडी म्हणून. अशा वेळी जेव्हा शरद पवार राजीनामा, त्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करतात, त्यावेळी त्याच्यावर चर्चाच होऊ नये किंवा लोकांचा त्याच्यावर काही मतच असणार नाही असं वाटूनही घेऊ नये. आणि मला वाटतं की आपण जी काही सगळे प्रश्न याच्यात इन्क्लूड केले त्या सगळ्याला ही सर्व पार्श्वभूमी आहे आणि प्रश्न पण निवडताना आपण तो प्राधान्यक्रम ठेवलाय. विशेषतः प्रमुख पक्ष जे आहेत महाराष्ट्रातले, म्हणजे शिवसेनेचे 2 गट, शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष आणि भाजप, या प्रमुख पक्ष आणि इतर पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर की ज्यांना यामध्ये काही मत आहे किंवा समज आहे, कारण हे काही निवडणुकीचं राजकारण चालू नाही, हे युत्या आघाड्यांचं आता राजकारण चालू आहे. त्यामुळे ते काय म्हणतात हे फक्त सर्व व्यापक पटलावर आपल्या माध्यमातून मांडलं जावं हीच त्यातल्या प्रत्येक प्रश्नामागची भूमिका आहे. अगदी ही भूमिका लक्षात आली असेल केशव उपाध्याय. नाही, मुळामध्ये 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मी तुमच्या सर्वेबद्दल काय म्हणले, तुमचा अधिकार आहे, त्यामुळे तुम्हाला तो लखला असं मी म्हणालो. मुळात विषय असा आहे की सर्वसामान्य जनता काय विचार करते आणि आपण त्या हायपोथेटिकल प्रश्नांवरती किती चर्चा, किती कसं जायचं हे त्यातला मूळ अंतर आपण काही ठेवणार आहोत की नाही. मग शिंदे सरकार कोर्टात येणे अस्थिर आहे, मग असं झालं तर मग तसं होऊ शकतं, अशा सगळ्या हायपोथेटिकल प्रश्नावरती जर आपण चर्चा करत बसलो, जसं मॅडम सांगितल्या, तर खूपच वाढतोय शेपूट, न संपणार शेपूट किती वाढता येईल. पण केशवजी, राजकारण हे सुद्धा अशा हायपोथेटिकल तारतम्य बाळगावं लागतं. पण राजकारण हे सुद्धा अशा हायपोथेटिकल सिद्धांतावरच तर मांडलं जातं किंवा पुढे चालत असतं. कारण ज्या पद्धतीने आपण एखाद्या निवडणुकीची तयारी करत असतो ते असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, या अनुषंगानेच आपण त्याचं नियोजन करत असतो. त्या अनुषंगाने या सर्वेकडे बघा. मारुतीचा शेपूट आहे, हवं तेवढं वाढवू, काही चिंता नाहीये जर तारतम्य ठेवायचं नसेल तर. एवढंच त्यातलं माझं म्हणणं आहे. दुसरा प्रश्न त्यातला असा आहे की जर तुम्हाला सरकार घ्या ना, शिंदे सरकार काय, देवेंद्र फडणवीस सरकार आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचे ते करू शकता ना.
तेव्हा आणि आताही तुम्ही केलं मिक्स करत मला आक्षेप घेणार मी कोण? मी फक्त माझी भूमिका आपल्या मांडल्या. आणि राहता शेवटचा प्रश्न तुमचा की काय 35% 32% सुप्रियाताई आणि अजित पवार, शेवटी असे प्रादेशिक पक्ष घराणेशाहीच्या घराच्यात असलेले जे पक्ष आहेत लोकही त्यांच्याकडे त्या पद्धतीनेच पाहतात आणि त्यामुळे घराणेशाहीमध्ये अडकलेले हे पक्ष असतात आणि ते पुढच्या घराण्याकडेच धुरा जाणार हेही लोकांना माहिती असतं. त्या भूमिकेतनं हे आलेलं आहे. म्हणून तर जयंत पाटला 17% प्रदेश अध्यक्ष होते पण 17% झाले, बाकीच्यांना 5% आले. कारण हा पक्ष घराणेशाहीच आहे आणि घराणेशाहीकडेच जाणार. मग तो सुप्रियाताईंकडे असेल किंवा अजितदादांकडे असेल हे लोकांना पूर्ण ठाऊक आहे. म्हणून 17% लोक त्या ठिकाणी मतं देतात. श्रीराम पवार सर, हा घराणेशाहीचा मुद्दा जो केशव उपाध्ये मांडतायत तो तुम्हाला पटतोय? कारण राष्ट्रवादीकडे आत्ता जर पाहिलं तर दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची तगडी फौज आहे आणि अशा वेळेला फक्त घराणेशाही असाच मुद्दा नाही तर इतरही महत्वाचे नेते असताना असा कल येणं याचा अर्थ घराणेशाही असं ते म्हणतायत. नाही, पण केशव उपाध्ये म्हणतात त्यामध्ये तथ्य नाही असं कसं म्हणणं आहे? याचं काय नसं की जेव्हा लोकांना विचारतो आपण आणि लोकांचं परसेप्शन असं आहे की शरद पवारांचे उत्तराधिकारी त्यांच्या घरातलंच कोणतंही होईल असं 70% लोक जेव्हा सांगतात तेव्हा स्वाभाविक आहे की या पक्षात पवारांचे वारस आहे, पवारांच्या कुटुंबातलंच कोणीतरी आहे असंच यातून असंच लोकांना वाटतंय असं हा सर्वे सांगतोय. त्यामुळे ते म्हणतायत त्यात तथ्य आहे ना. अगदी या सगळ्या चर्चेत अगदी उशिरा सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते सरचिटणीस हे सहभागी झालेले आहेत. एकूण सुरुवातीला फक्त मी या सर्वेचे थोडेसे निष्कर्ष सांगतो आणि त्यानंतर त्यांच्याकडे प्रश्नाकडे येतोय. सर्वेचे निष्कर्ष होते शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर हा निर्णय योग्य होता की अयोग्य होता आणि त्यातनं जे काही पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटू शकतील अशा स्वरूपाचे हे सर्वे होते. त्यात शरद पवारांनी अध्यक्षपदावर कायम राहावं यासाठी 73% लोकांचं असं म्हणणं की त्यांनी अध्यक्षपदावर कायम राहावं. तर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व आता कोण करणार आहे. तर त्यात 35% सुप्रिया सुळेंना पसंती मिळते तर 32% म्हणजे थोडीशी कमी का होईना पण अजित पवारांना मिळते आणि त्याखालोखाल 19% जयंत पाटलांना मिळते. त्यामुळे हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत ते म्हणजे शरद पवारांनी या अध्यक्षपदावर कायम राहावं असं 73% लोक म्हणतात आणि शरद पवार जर निवृत्त होणार असतील तर मग सुप्रिया सुळेंना 35% लोकांनी पसंती दिली आहे. प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीचं आता यापुढे काय होणार अशा स्वरूपाची चर्चाही सुरू झालेली आहे आणि महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा घटक म्हणून काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाचे तुम्ही नेते आहात तर या निवृत्तीच्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला असं वाटतं की आता हा जो मुद्दा आहे मी सातत्यानं आम्ही जे म्हणतोय की हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यांनी मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता चर्चा चालू आहे की पवार साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरनं निवृत्तीची घोषणा केली ती आम्हालाही तितक्याच अंगानं पाहायचं झालं तर वैयक्तिक माझं मी कार्यकर्ता म्हणून बघायचं झालं तर तितकीशी पटली नव्हती. त्यांचा अजूनही त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हा सगळ्यांना आवश्यकता आहे. याच्यात काही म्हणजे मला असं वाटतं की शंका घेण्याचं कारण नाही. आणि त्यानंतर आता त्यांची मनधरणीचे कार्यक्रम चालू आहे. मला असं वाटतं की सगळे वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलतायत. त्यामुळे जोपर्यंत ते अंतिमतः निर्णय काही सांगत नाहीत तोपर्यंत पवार साहेब पदावर गेले असं मानण्याला काही मला असं वाटतं की काही योग्य नाही, ते उचित नाही. आणि दुसरी गोष्ट की त्यानंतर कोण व्हावं हा देखील मला असं वाटतं की त्यांच्या पक्षातला अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे जो कोणी म्हणजे जो कुठला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घेतला जाईल त्याच्या बरोबर आम्हाला चालावं लागणार, त्याच्यात काही शंका नाही. त्यामुळे तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे. पण त्यामुळे महाविकास आघाडी अडचणीत येऊ शकते कारण महाविकास आघाडीतल्या पक्षांना एकत्रित बांधणारी सिमेंटिंग फोर्स म्हणून पवारांकडे पाहिलं जातं आणि जर पवार अध्यक्षपदी नसतील तर महाविकास आघाडीचं भविष्य काय? नाही, मला असं वाटतं की त्याचा आणि त्याचा कसा संबंध लागता येईल. पवार साहेबांनी काही राजकारणात निवृत्ती जाहीर केलेली नाही, ते राजकारणात आहेत. ते अजूनही राष्ट्रीय स्तरावरती आघाडीचे किंवा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आमच्या युपीएचे नेते आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याच्यामुळे काही फरक पडेल. निश्चितपणे पवार साहेबांचं अस्तित्व राहणार आहे, कुठल्याही स्वरूपात राहावं. आमच्या दृष्टिकोनातून ते राष्ट्रीय अध्यक्ष पदावर असतील तर अधिक चांगलं राहील कारण त्यांचा आमच्या शीर्ष नेतृत्वाशी अतिशय चांगला संपर्क आहे, एकमेकांशी समन्वय आहे. त्यामुळे त्याचा एक फायदा निश्चितपणे राहील. परंतु पवार साहेबांनी पदावर जाऊ नये अशी आपली सगळ्यांची. या चर्चेच्या शेवटाकडे येताना श्रीराम पवार सरांकडे मी पुन्हा एकदा जातो. एक शेवटचा मुद्दा की शरद पवारांनी या अध्यक्षपदावर कायम राहावं असं राष्ट्रवादीतल्या 73% लोकांना वाटते तर इतरही पक्षातले जे समर्थक आहेत इतर पक्षांचे त्यांनाही असं वाटतं की त्यांनी त्या पदावर कायम राहावं तर काहींना वाटतं की तो निर्णय योग्य आहे. या सगळ्या सर्वेकडे बघताना यातनं एक जर टेकअवे घ्यायचा झाला किंवा एक शेवटचा मुद्दा घ्यायचा झाला तर नेमका या सर्वेचा अर्थ कसा काढता येईल?
नाही, या सर्वेतून 3-4 मुद्दे मला वाटते समोर येत आहेत. एक तर यातला शरद पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडू नये असं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात वाटतं. पण त्यातही जवळपास 36% लोक असे आहेत की त्यांना वाटतं की तो निर्णय शरद पवारांनी घ्यायला हरकत नाही, तो त्यांचा निर्णय आहे. म्हणजेच काही प्रमाणात या महाराष्ट्रात लोक असे आहेत की ज्यांना पवारांचा निर्णय त्यांनी घ्यावा हे मान्य आहे आणि त्यांचा निर्णय पण मान्य आहे. हा एक पहिला टेकावे आहे. दुसरं आहे की अजितदादा बाहेर पडून विशेषतः भाजपसोबत जावं का, तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रचंड नकारात्मकता आहे आणि सर्वसाधारण कार्यकर्त्यांमध्ये किंवा समर्थकांमध्ये सुद्धा, सर्वपक्षीय समर्थकांमध्ये सुद्धा ही गोष्ट काही फार पचनी पडलेली नाही आहे असा हा सर्वे सांगतोय. तिसरा मुद्दा आहे की अजितदादांनी असं केलंच तर ते सरकार स्थिर राहील का, तर बहुतेक लोकांना वाटतं की असं सरकार स्थिर राहणार नाही. आता हे खरं आहे की यातले बहुतेक सगळे प्रश्न हायपोथेटिकल आहेत, पण त्या हायपोथेटिकल प्रश्नांवर लोकांना काय वाटतंय त्याचे हे टेकावे आहेत. आणि पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर त्याचा परिणाम काय असेल, तर त्याचा परिणाम नवा अध्यक्ष निवडावा लागेल. तो अध्यक्ष निवड ही पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बाब असली तर हा राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्षामध्ये काय व्हावं याविषयी सामान्य माणसांना, राजकीय कार्यकर्त्यांना त्यांची मतं असतात आणि ती मतं जाणून घेतली तर आपल्याला असं दिसतं की प्राधान्यक्रमामध्ये सुप्रियाताई सगळ्यात पुढे आहेत आणि त्यानंतर अजितदादा आहेत, त्यानंतर जयंतराव आहेत. तर हा सर्वसाधारणपणे लोकांच्या मनातला क्रम आहे, हा एक टेकावे आहे. आणि शरद पवार जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नसतील तर महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होईल असं या सर्वेमध्ये ज्या लोकांनी मतं नोंदवली त्यांना वाटतं. हा त्यातला आणखी एक टेकावे आहे. मला वाटतं की हे सर्वसाधारणपणे यातून बाहेर आलेली सूत्रे आहेत असं आपल्याला या सर्वेच्या आधारे म्हणता येईल. अगदी 73% लोकांना असं वाटतं की शरद पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदावर कायम राहावं कारण त्यांची पक्षाला गरज आहे. पण कधी ना कधीतरी शरद पवारांच्या भाषेतच सांगायचं झालं तर कधी ना कधीतरी योग्य वेळी भाकरी फिरवावी लागते. तशा पद्धतीची भाकरी त्यांनी फिरवलेली आहे. या निवृत्तीच्या घोषणेचा तो फेरविचार ते करणार आहेत. मात्र यातनं जे निर्णय होतील त्याचे दूरगामी परिणाम जसे राष्ट्रवादीवर उमटणार आहेत तसेच ते राज्याच्या राजकारणावर सुद्धा उमटतील, राष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा उमटतील. या सगळ्या पडसादासाठी आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी तयार राहिलं पाहिजे असाच हा सर्वे सांगतोय. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. इथेच थांबतोय. बघत रहा साम टीव्ही न्यूज.